ही जी काय महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीचे निकाल आले, ज्या पद्धतीने निकाल आले हे अखंड राज्याचा मतदार संभ्रमावस्थेत आहे आणि ही लोकभावना गल्लीबोळापासून ते शहरापर्यंत गावोगावी शहरात आहे। अशा वेळेला राज्याचे ज्येष्ठ एक समाजवादी विचारसरणीचे नेते बाबा आढाव 90 वयामध्ये आत्मक्लेश आंदोलनाला बसतात आणि हे संशयी वातावरणात माझ्यासारखा कार्यकर्ता देखील त्याला पाठबळ दिल्याशिवाय थांबू शकत नाही। 400च्या आसपास तक्रारी या ईव्हीएमच्या बाबतीत मतमोजणीच्या आकडेवारीप्रमाणे केंद्रवाईज झालेले आहेत। नीला सत्यनारायण सारखे एक अधिकारी म्हणतात की गुजरातमधून मशीन का मागवली। परत ही जी निवडणूक आयुक्तांना नेमण्याची जी कमिटी आहे त्यामध्ये प्रथमच सरन्यायाधीशांना यातून वगळण्यात आला आणि पंतप्रधान विरोधी पक्षनेते अनेक सत्ताधारी मंत्री समाविष्ट करून सत्ताधाऱ्यांच्या बाजूनच हा निर्णय घेतला। अशा अनेक संशयाच्या बाबी या निवडणूक आयोगाच्या बाबतीत आहेत। त्याचा खुलासा न करता निवडणूक आयोग शोरोशाहीने पत्रकार परिषदेमध्ये काहीतरी उडती उत्तरं गल्लीतल्या टपोरीबाजप्रमाणे उत्तरं देणं हे अभिप्रेत नाही। संविधानातल्या घटना कलम 324 आणि 329 अन्वये निवडणूक आयोग प्रत्येक नागरिकाच्या साठी हे निवडणूक आयोग आहे। नागरिकाचा अधिकार आहे तो की माझं शंका समाधान झालं पाहिजे, ते करत नाही आहे। एका उमेदवाराच्या घरात 5 मतं आहेत तरी त्याला 2 मतं पडतात। एक उमेदवाराला गावात सगळ्या बूथवर एकच मत पडतं, तिची भाऊ पण पावणं 100-150च्या वर असताना गावात मतं 300-350 आहेत, मशीनवर 700 मतं येतात। असे किती घोटाळे उघडकीस आले। हा तांत्रिक आणि तंत्रज्ञान गुन्हेगारी आहे। ही उघडकीस यायला आता चळवळ लोकांनीच पुढाकार घेतला पाहिजे। ते तांत्रिकदृष्ट्या सिद्ध करू देणार नाहीत। त्यांचा सगळा तो प्रोग्राम सेट आहे, कारण नेमणुकीपासून ते मतदानाप्रमाणेपर्यंत हा सगळा कार्यक्रम त्यांनी कागदोपत्री फक्त दाखवण्यासाठी हा कार्यक्रम घेत आहेत। निवडणुका जाहीर करणे, अर्ज घेणे, माघार घेणे, चिन्ह देणे, कार्यक्रम राबवणे, मशीनच चिपद्वारे त्यांनी सेट केले। ते ज्या शंका नागरिकांच्या उभा राहिल्यात त्याचं समाधान ते करत नाहीत, चुकीची उत्तर द्यायला लागल्यात। त्यामुळे चळवळ ही आज गरज आहे। आपण ज्या इंग्रजांच्याकडनं हा देश स्वतंत्र केला हा सत्याग्रह आणि चळवळीतनं झालेला आहे। त्यामुळे या भाजप आणि सत्ताधारी माणसाने जे ईव्हीएमच्या प्रोग्राम सेटमधनं जे सत्ता भोगत आहेत आणि ह्या जे काय त्यांनी करायला गेले एक आणि फार मोठी चोरी करायला ओरबडूनच खायला गेले, त्यामुळे लोकांना शंका यायला लागल्यात। गावागावातनं लोक बाहेर पडल्यात, गावातनं ग्रामीण भागात तर पार्टी वाईज करायचं, आमच्या गावात एवढी मतं पडू शकत नाही। मग या लोकशाहीच्या दृष्टीनं घातक आहे का नाही? मग अशा वेळेला घरात बसून चालणार का? एक निवडणूक ते 2 निवडणुका जिंकतील, कोणतरी जिंकतील कोणतरी हारतील, पण अशा प्रकारे लोकशाहीचा खून होत असताना नागरिकांनी दिलेलं मत सुरक्षित नाही। अशा प्रकारे हे सत्ता बघून कशी धोरणं राबवणार हे देशात बघत बसायचं काय? जगातला सगळ्यात मोठा लोकसंख्येचा आपला लोकशाही आपण गर्वानं अभिमानानं जातो आणि या लोकशाहीची वस्त्रहरण होत असताना आपण किती वेळ बघत बसायचं? त्यामुळे हे सत्याचा आग्रह धरणं हे सत्याग्रह महात्मा गांधी यांनी महामानवाने आपल्याला शिकवले, ते हे आज बाबा आढाव करत आहेत। त्यामुळे माझ्यासारखा एक कार्यकर्ता त्याला पाठिंबा दिल्याशिवाय राहणार नाही। निवडणूक आयोगानं उलट गल्लीबोळातून त्यांचे जिल्हाधिकारी सगळ्यांनी गाव वाड्यापर्यंत जाऊन या मोहिमेला या सगळ्याला शंका निरसन केलं पाहिजे, तरच ते खरं निवडणूक आहे। ते न करता काहीतरी ते टपोरीबाज उत्तर देणं हा खरा नागरिकांचा अपमान आहे। त्यामुळे अशी चळवळ वाढली पाहिजे, लोकांनी बाहेर पडलं पाहिजे। मेल करा, ट्विटर करा, ऑनलाईन भाग घ्या, खरं ह्यामध्ये सहभाग घ्या, नुसतं बघत राहू नका। या सत्याचा आग्रह आपण धरूया। उमेदवाराकडून आज काय मागणी करण्यात आली निवडणूक आयोगाला? आता जे काय आज ज्या निवडणुका घडल्या त्याच्या मतमोजणी झाल्या, त्यांचा जो आज कार्यक्रम असतो की त्यानंतर बाबा ॲप्लिकेशन द्या तक्रारी असेल तो आपण केलेला आहे, पण त्यातनं काय लई निष्फळ होईल असं वाटत नाही। कारण ते जे सेट आहे त्या सेटचाच त्याचा उलगडा करणं हे IT तज्ज्ञ, त्याचे हॅकर्स, त्याचे जे तंत्रज्ञान आहे त्यासंबंधीचे तज्ज्ञ लोक त्यात भाग घेऊ शकतील। आज आपण हा जो नागरिकांचा संभ्रम झाला आहे, आज बहुतांशी तुम्ही मीडिया पण ट्रायल घ्या ना, गावोगावी चौकात लोकांच्या जाऊन तुम्ही जो सर्वे घेता ईव्हीएम बाबतीत शंका
काय का नाही तुम्ही डायरेक्ट ट्रायल घ्या ना, त्यात तुम्हाला कळेल. मग संभ्रम झालाय तर आज EVM जे प्रोग्राम सेटिंगचं आहे ते नको, हीच आज आपण चळवळीला पाठबळ देणं आज गरजेचं आहे. एवढंच आज आपण करू शकतो. आम्ही हरकत घेतलेली आहे, हरकतीला ते परत 45 दिवसात तो कार्यक्रम राबवणार असतात, पण त्यात काय फार निष्पन्न होईल असं वाटत नाही. कारण तो सगळा बनाव करायला त्यांनी ज्या पद्धतीच्या एजन्स्या, ज्या पद्धतीचे तज्ज्ञ करून ते केलेला आहे, हा बनाव एवढ्या या स्तरावर ते उघडकीस होणार नाही. आज रोजी फक्त EVM हटाव आणि बॅलेट पेपर पुन्हा घेणे, आणि पंतप्रधान मोदींनी पण त्या काळात भूमिका घेतलेली, अडवाणींनी घेतलेली. आता त्यांचा प्रोग्राम सेट झाला आहे, त्यामुळे ते आता आम्हाला म्हणतात की आम्ही रडेचा डाव खेळालो. लोकांनाच नको आहे. शेवटी लोकशाही कोणासाठी पाहिजे आहे? लोकांसाठी आहे. कोणतरी सत्ताधारी, कोणतरी विरोधक, हे कायम ग्रामपंचायतपासून मुंबई दिल्लीपर्यंत चालणारच आहे. सगळे विरोधक काय तुम्ही संपवू शकत नाही. पण लोकशाहीवर जर विश्वास बळकटवायचा असेल तर लोकांच्या मनाप्रमाणे लोकांना जो संभ्रम आहे तो दूर करणे हे देशातल्या सरकारचं, राज्य सरकारचं, निवडणूक आयोगाचं काम आहे. त्या बाबतीत त्यांनी काम करावं.